हा चिलापी नदीतला मासा आहे। हा फ्राय कशा पद्धतीने करायचा आहे तुम्हाला दाखवणार आहे, कोकणी पद्धत दाखवणार आहे। तर बघू शकता मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये लिंबू आणि मीठ टाकून घ्या, म्हणजेच वशाळवास येत नाही। आता आपण मोठे मोठे पीस आहेत ना तळण्यासाठी काढून ठेवू आणि बाकीचे जे छोटे छोटे पीस राहतील ते भाजीसाठी करणार, कारण की 1.5 किलो आणला होता तर भाजी आणि फ्राय करणार। रवा घेतलेला, रवामध्ये लाल तिखट, हळद, गरम मसाला आणि धना पावडर हे एकंदरीत मी मिक्स करून घेणार आहे। आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्या, कारण आपण माशालाही खडे मीठ लावलेलं आहे तर ते मुरणारच आहे माशामध्ये। ह्या रव्यामध्ये तुम्ही तांदळाचं पीठ किंवा मक्याचं पीठ टाकलं तरी चालेल, पण जास्त कोकणामध्ये तांदळाचं पीठ मिक्स करतात, किंवा तांदळाचं पीठ नसेल तर साधं सोपं रव्यामध्ये जास्तीत जास्त हा प्रकार असतो, रव्यामध्ये मिक्स करूनच ते तळून घेतात। आता आपण ह्याला फोडणी देणार आहोत। जसं आपण फक्त तेल टाकत असतो आणि मासे टाकत असतो, पण असं न करता कढीपत्ता टाकायचा आणि थोडंसं लसूण भिजवून टाकायचा। त्यांनी माशाला इतकी टेस्ट येते की बघायलाच नको। आणि व्यवस्थित खरपूस असा लसूण परतून घ्यायचा, कारण की माशामध्ये तो पूर्ण लालसर काळसर असा होऊनच जातो, त्यामुळे काही हरकत नाही आहे। हे बघा अशा पद्धतीने माशाला आपण हे मटेरियल लावून घ्यायचं, व्यवस्थित दाबून वगैरे, म्हणजे मटेरियल निघालं नाही पाहिजे। पद्धतीने आपण एक एक मासे तव्यावर फ्राय करायला सोडून घेऊ। लो आणि हाय फ्लेमवरच मासे तळायचे आणि तेलाची मात्रा जरा जास्त ठेवा, म्हणजे घरामध्ये ठसका उठत नाही। कमी तेलामध्ये आपण वाटतं की आपण कमी तेलामध्ये तळू, पण घरामध्ये इतका ठसका उठतो की बघायलाच नको। त्यामुळे तेल जरा जास्त टाकलं आणि मोठ्या गॅसवर पूर्ण फ्राय करा। ते 2-3 म्हणजे 5 मिनटं खूप होतात, 2-3 नाही सॉरी 5 मिनटं खूप होतात, लगेच फ्राय होऊन जातात। आणि नंतर जास्त फ्राय झाले की थोडीशी 5 मिनटं कमी गॅसवर ठेवून द्या, काही प्रॉब्लेम होत नाही, आतूनही शिजून निघतात आणि ठसकाही कमी प्रमाणात लागतो। फक्त त्याला तेल जरा जास्त टाका, नाहीतर अख्ख्या घरामध्ये ठसका उठून जातो। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओवर नवीन असतात तर सबस्क्राईब जरूर करा। बेल आयकॉनची घंटी वाजवायला विसरू नका, म्हणजे माझ्या रोजच्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोचत राहतील। एक एक फिश आपण तव्यावर ठेवून देऊ आणि हाय फ्लेमवर तळून घेऊ। आता आपण तव्यावर पूर्ण फिश टाकून घेतलेलं आहे, तर आपण थोडं थोडं तेल सोडू। जिथं मासे नाही आहेत ना तिथं मध्ये मध्ये असं तेल सोडत राहायचं, म्हणजेच घरामध्ये ठसका उठत नाही। ह्या अशा पद्धतीने पूर्ण तेल सोडा आणि हाय फ्लेमवरच तळून घ्या। मी चिलापी फिश करीचा व्हिडिओ अपलोड करणार आहे, तो रात्री 10 वाजता पोहोचेल तुमच्यापर्यंत। तो आठवणीने बघा, म्हणजे तुम्हाला चिलापी फिश फ्राय आणि चिलापी फिश करी याचा दोन्ही व्हिडिओ मिळतील। आज मी व्हिडिओ अपलोड करत आहे। हे बघा अशा पद्धतीने तुम्ही व्यवस्थितपणे उलटणीच्या साह्याने व्यवस्थितपणे पलटी करा, म्हणजे तुकडे पडले नाही पाहिजेत आणि अख्खेच्या अख्खे तसेच राहिले पाहिजे। म्हणून मी तुम्हाला अगोदर सांगितले की मोठ्या गॅसवर फ्राय करा, तुकडा पडत नाही आणि उलटणीच्या साह्याने व्यवस्थित पलटी मासे करता येतात। त्यामुळे हळूवार पलटी करा, म्हणजे तुकडा पडत नाही। बघा किती छान झालेत ना। आता आपण जे आपले फिश चांगली प्रकारे फ्राय झालेले आहेत ते आपण प्लेटमध्ये काढून घेऊ, आणि जे कडेला जे फिश आहेत ते आपण मध्यभागी तव्याचे घ्यायचे, आणि जर तेल कमी पडलं असेल तर तेल पण हळूवार आपण सोडून घ्यायचं आहे। तरी सध्या तेल तरीही मी टाकणार आहे, कारण की या तेलामध्ये मस्तपैकी व्यवस्थित फ्राय होतात मासे। हे बघा अशा पद्धतीने पलटी उलटी करून व्यवस्थितपणे तळून निघते। कोकण भागामध्ये तर रवा टाकूनच फ्राय करतात, म्हणून मी तुम्हाला ही अशी एक पद्धत वेगळी सांगून टाकली। रेसिपीचे व्हिडिओज तुम्ही पाहता याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद। बाय, भेटू।